चला आज तुम्हाला दाखवते चिकन ड्राय रोस्ट कसं बनवायचं। तर हे आहे 2 किलो चिकन। तर मस्त स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर त्याला अद्रक लसूण पेस्ट लावून घ्यायची भरपूर सारी। मी 2 ते 3 चमचे घातलेत अद्रक लसूण पेस्ट आणि मस्तपैकी एक 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यात 2 अख्खे लसूणाचे गड्डे पण घातलेत मी सोलून, अख्खे तसेच घालायचे। त्यानंतर 10-15 मिनिटांनंतर आपल्याला ते तेलात तसेच फ्राय करून घ्यायचे। जास्त म्हणजे जसं चिकन 65ला फ्राय करतो तसं नाही, पण हलकासा रेडसर कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्या नेक्स्ट प्रोसेससाठी खूप इझी जाईल आणि टेस्ट पण तशी त्याची छान लागेल। लसूण याच्यासाठी घालायचा की जेव्हा आपण फ्राय करतो तर त्याच्यात तेलामध्ये फ्राय करताना तो लसणाचा फ्लेवर उतरतो आणि जेव्हा ते चिकन हळू आपण जे फ्राय करतो थोडंफार तर त्याच्यामध्ये तो अद्रकचा टेस्ट उतरते त्याच्यासाठी। तर बघू शकता आपलं फ्राय करून इथे चिकन झालेलं आहे। तर त्याच्यानंतर काय करायचं, आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया तोपर्यंत। तर त्याच पातेल्यामध्ये त्याच तेलामध्ये आपण भरपूर सारा कांदा घालायचा। म्हणजे 2 किलो चिकनसाठी मी इथे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत। तर मस्त उभा चिरून कांदा घ्यायचा आपल्याला आणि मस्तपैकी तांबूस होईपर्यंत टोमॅटो आणि कांदा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे। तर आपण नेहमी जसं प्लेट ठेवून वाफवतो कांदा टोमॅटो तसंच करायचं आहे, कारण मऊसूत होण्यासाठी प्लेट ठेवायची। त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे, बदाम फूल घालायचं, त्याच्यामध्ये मोठी विलायची, जिरं घालायचं आणि इथे मी तमालपत्र पण घालते आहे। 2 तमालपत्र घालायची, कारण तमालपत्राची फ्लेवर जो असतो तर तो खूप छान लागतो। त्यानंतर धनेपूड, जिरेपूड, हळद आणि आपल्याला इथे जो मसाला वापरतोय तर तो बिर्याणी मसाला वापरणार आहे आपण इथे, तर तो घालायचा। नसेल तर तुमच्याकडे जिरे पावडर घातली तरी चालेल। त्याच्यानंतर भरपूर सारा पुदिना घालायचा आहे। त्यानंतर कच्चं तेल घालायचं, 2 चमचे तेल घालायचं आहे आणि हे सगळं मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला। मस्तपैकी सगळं लावून घ्यायचं आणि तेल याच्यासाठी घालायचं की तेलाचा जो फ्लेवर असतो तर तो आणि पुदिन्याचा किंवा मसाले जे आपण त्याला लावून ठेवतोय मॅरिनेशनसाठी ते व्यवस्थित लागतात आणि एक खमंग असा मस्त वास सुटतो त्याला। तर इकडे फोडणीसाठी आपल्याला परत कांदा टोमॅटो सगळं आपलं मऊसूत झाल्यानंतर तमालपत्र घालून ते जे मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं तर ते 15 मिनिटांनंतर आपल्याला याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकताय, कारण ऑलरेडी आपण चिकन थोडंफार फ्राय केलेलं आहे त्यामुळे ते शिजल्यातच जमा आहे। त्याच्यानंतर मस्तपैकी झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची। पाण्याचा हलकासा हापका द्यायचा, दुसरं काहीही घालायचं नाही। भरपूर सारी पुदिना घालायचा आणि बघा तुम्ही चमच्याचा वापर करायचा नाही, तर असं ह्या प्रकारे ढवळून घ्यायचं वर खाली केल्यानंतर, म्हणजे ते जे पीस असतात तर ते तुटण्याची शक्यता कमी होते। म्हणजे तर एक 10 मिनिटाची वाफ दिल्यानंतर मस्तपैकी आपलं चिकन ड्राय रोस्ट तयार झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती चमचमीत असं दिसतंय। तसंच त्याचा फ्लेवर पण इतका सुंदर लागतो म्हणून सांगू, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप छान हे चिकन तुम्ही भाकरी चपाती सोबत कशासोबतही खाऊ शकता। नुसतं तुम्हाला सुकं तसं स्टार्टरसाठी खायचं असेल तर तसंही खाऊ शकता। वरून भरपूर सारे आपण तीळ भरभरूया, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि जो त्याचा लुक आहे तो छान दिसेल आणि खायलाही त्याची टेस्ट छान लागेल। भरपूर सारी कोथिंबीर इथे बारीक चिरून मी घालणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं चिकन लागतं हे दिसतंय, पण असं बघून वाटतंय की आत्ताच्या आत्ता पुरं फस्त करावं। नक्की ट्राय करून बघा, चिकन ड्राय रोस्ट खूप सुंदर लागतं। तर 2 किलो चिकनसाठी मी जे काही साहित्य लागतं ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा ट्राय करून आणि कसं होतं ते नक्की सांगा कमेंट करून। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लेक चंदगडची चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच घरगुती जे रेसिपी आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।